नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाळकरी मुलांवर संस्कार पडले कमी, मुलांनी वयोवृद्ध महिलेचा गळा दाबून केला खून। म्हसळा तालुक्यात सर्वात जास्त सुसंस्कृत शिक्षित अशा कणघर आणि खामगाव गावातील 2 शाळकरी मुलांनी कणघर येथील शेवंती सखाराम भावे वय वर्ष 80 या वयोवृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली। म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 46 भारतीय न्यायसंहिता कलम 103 311 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून 10वी वर्गातील खामगाव परिसरातील 2 शाळकरी मुलांनी वयोवृद्ध आजीचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले आहे। कणघर येथील शेवंती आजीने गावातील परिचित शाळकरी मुलाला घरातील बंद असलेला टीव्ही नीट करायला कोणाला तरी बोलाव असे सांगितले। शेवंती आजी वयोवृद्ध व घरात एकटीच असते याचा गैरफायदा घेत स्थानिक मुलाने या आपल्याच खामगाव येथील मित्राला टीव्ही मेकॅनिक बनवून आजीला फसवण्याच्या उद्देशाने आणले। टीव्ही दुरुस्तीसाठी आजीकडून 1000 रुपये घेतले आणि दोघांचीही वाईट नजर आजीच्या कानातील दागिना व जोडून असणाऱ्या साखळीवर गेली। त्यांनी काही क्षणात आजीच्या गळ्याचा घोट घेतला व कोणालाही शंका न यावी म्हणून शेवंती आजीला खाटेवर झोपवून नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला। अल्पवयीन मुलांनी दागिने गोरेगाव येथील सराफाला विकले असल्याच्या संशयावरून म्हसळा पोलीस या व्यापाऱ्याच्या आणि साथीदाराच्या मार्गावर आहेत। या घटनेमुळे शिक्षण संस्था व या भागातील पालक आपल्या पाल्यांवर संस्कार करण्यात फार कमी पडतात अशी चर्चा जाणकार करत आहेत। तर या गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत स्थानिक पोलीस पाटील शंकर देवजी वाघरे राहणार कणघर यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाईची टांगती तलवार असणार आहे। सदर गुन्ह्याचा तपास API संदीप कहाळे करत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसह म्हसळा प्रतिनिधी।